नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सकाळी नाश्त्यासाठी एकदम गरमागरम आणि चवदार असा टोमॅटो राईस बनवतो आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला भात लागणार आहे. भात आहे ना शिळा घ्यायचा बरं का, ताजा नाही घ्यायचा. अर्ध्या रात्री जो करतो ना आपण, तो सकाळी उरतोच, तर तो भात घ्यायचा किंवा 6-7 तास जुना भात आपल्याला घ्यायचा. ताज्या भाताने ना एक ते होल्ड करत नाही ग्रेव्ही, त्याच्यामुळे आपल्याला शिळा भात घ्यायचा आणि त्याला ना एकदा छान मोकळा करून घ्यायचा आहे. भात तुम्ही कुठलाही घेऊ शकता, कंपल्सरी नाही की हाच घ्यायचा किंवा तोच घ्यायचा. बासमती वगैरे कुठलाही जो तुमच्या घरात अवेलेबल असेल. तर एका लोखंडी कढईमध्ये ना आपल्याला तेल घ्यायचे आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्याला. आता त्याच्यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आपल्याला. कांदा थोडा जास्त घ्या बरं का. एक सोनेरी रंग येईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. हे बघा, आता त्याला ना हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा अद्रक लसूण ठेचलेला घालून घ्यायचा बरं का. अद्रक लसूणची पेस्ट पण वापरू शकता, पण ठेचलेला अद्रक लसूण मस्त लागतो याच्यामध्ये. हे बघा, इथे 3 मीडियम टोमॅटो एकदम मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत. मी मस्त लाल टोमॅटो घ्यायचे, पाणी वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही बरं का त्याच्यात. तर ही टोमॅटोची प्युरी आपल्याला याच्यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरच. हे बघा, आता टोमॅटोतलं संपूर्ण पाणी ना आटलेलं आहे. आता गॅस थोडा बारीक करायचा. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. काश्मीरी मिर्च पावडर आहे ना तीच टाकायची बरं का. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सुरुवातीला थोडंसंच टाका, नंतर ॲडजस्ट करता येईल. इथे माझ्याकडे ना अजिनोमोटो आहे, MSG, हे थोडंसं टाकतो आहे मी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर तुमच्यावर आहे. लहान मुलांसाठी जर करत असाल तर नका टाकू. ह्याच्याऐवजी अजिनोमोटोच्या ऐवजी तुम्ही मॅगी मसाला वापरू शकता, त्यानेसुद्धा मस्त चव येते. आता याला फ्राय करून घेऊ मोठ्या आचेवर. थोडंसं पहिले पाणी टाकायचं आपल्याला, जेणेकरून तो मसाला जो तो फ्राय व्हायला मदत होते मस्त. अजिनोमोटोच्या ऐवजी तुम्ही मॅगी मसाला वापरू शकता बरं का, पण दोघं एकत्र नका वापरू. हे बघा, संपूर्ण पाणी आटलेलं आहे त्याच्यातलं. आता थोडीशी ग्रेव्ही वाढून घ्यायची आपल्याला, एकदम थोडं बरं का. जास्त मॉइश्चर म्हणजे खूप ग्रेव्ही नाही पाहिजे, थोडंसं फक्त मॉइश्चर पाहिजे आपल्याला त्याच्यात. हे बघा, ही कन्सिस्टन्सी पाहिजे, ठीक आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये हा जो भात आपण फोडून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. संपूर्ण आहे ना मिक्स करून घ्यायचा. हे बघा, आता मस्त मिक्स झाला आहे. आता त्याच्यामध्ये ना कांद्याची पात आपल्याला थोडीशी टाकून घ्यायची. एक छोटा आकाराचा टोमॅटो थोडासा फक्त मोठ्या आकारात साईजमध्ये कापून टाकायचा, त्याच्यात मिक्स करून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर, एक वेळेस प्रॉपर मिक्स करू. हे बघा, आता 1 ते 1.5 मिनटं मोठ्या आचेवर त्याला आपल्याला चालवत राहायचं आहे, जेणेकरून भात आपला छान गरम होईल. बढिया. हे बघा, जबरदस्त आपला टोमॅटो राईस. सकाळी मस्त गरमागरम बनवा, पण भात जो आहे ना तो ताजा घेऊ नका, शिळा घ्या बरं का. थोडीशी कांदा पात आणखी वरनं टाकून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर, आणि हे बघा, इतका सुंदर नाश्ता आपला रेडी आहे.